सर्वांना माझा नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एन-एम-सीचे स्कोर कसे, कट ऑफचं प्रिडिक्शन कसं असणार आहे, या गोष्टी डिस्कस करणार आहे. व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर मला झालेला आहे तर बट ठीक आहे. डिस्कस करूयात की काय-काय डाटा माझ्याकडे जवळपास एक 150 स्टुडंटच्या आसपास आलं होतं आणि मी अगोदरच सांगितलं होतं की कमी जर डाटा आला तर मला ते प्रिडिक्शन करायला थोडंसं डिफिकल्ट जाईल. बट ठीक आहे, आपण या डाटावरती सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ट्रेंड कसं आहे आपल्याकडे सध्या. तर टॉप स्कोर जर आपण बघितलं तर 95 आपल्याकडे सध्या टॉपर आहे. ठीक आहे. तर यांना बट ऑब्व्हियस बाब आहे की कायद्याचा जो सेक्शन होता तिथं 60 पैकी 60 मार्क आलेले आहेत. ठीक आहे. तर हे जे 95 वाले टॉपर आहे, तर हे सेकंड शिफ्टवाले होते आणि सेकंड टॉपर 93 आहे. तर यांची सुद्धा शिफ्ट जी होती, तर ती सेकंड शिफ्ट होती. ठीक आहे. त्याच्यानंतर 90 प्लस आपल्याकडे किती स्कोर आहे? 4 आहे आणि 88 प्लस आपल्याकडे 9 आहे. ठीक आहे. आता याचं जर कॅल्क्युलेशन लावलं तुम्ही, तर ते 15 होतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे 150 पैकी जवळपास 15 स्कोर असे आहेत, जे की तुमचे 88 प्लस जातात. या केसमध्ये जर आपण एनालिसिस केलं, तर जनरलचं कट ऑफ ठीक आहे. जनरलसाठी मला नाही वाटत की 88च्या खाली कट ऑफ येईल म्हणून. ठीक आहे. तर तो 92 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो आणि कॅटेगरीसाठी 85 ते 90च्या दरम्यान जर तुमचे प्रश्न बरोबर असतील, तर तुमचा चान्स आहे. ठीक आहे. त्यात एस-सी कॅटेगरीसाठी 82 क्वेशनपर्यंत तुमचा चान्स बनू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये कट ऑफमध्ये आहे ना, खूप सारे फॅक्टर मॅटर करतात. आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशनचा फॅक्टर हा खूप जास्त मॅटर करणार आहे. कारण पेपर 3 शिफ्टमध्ये झालेलं होतं. ठीक आहे. आणि अजून एक फॅक्टर असतो की सेकंड रिस्पॉन्स शीट. आता या सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये काय होईल, तुमची जी पहिली रिस्पॉन्स शीट आली होती, तर त्याच्यावरती काही जणांनी ऑब्जेक्शन घेतले. ठीक आहे. तर त्या ऑब्जेक्शन घेतलेल्या प्रश्नांवरती ते विचार करतात आणि काही जर चुकी असेल, तर ती दुरुस्त करतात सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये. तर कायद्याचे काही प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो. ठीक आहे. आता झालं असं, की मी Telegramला मेसेज टाकला होता, की मला पाठवा म्हणून. त्या केसमध्ये खूप सारे मेसेजेस आले होते आणि ते मला बघणं सुद्धा नाही झालं. ठीक आहे. तर त्या केसमध्ये मी तो विषय तिथे ड्रॉप केलेला होता. बट नॉर्मलायझेशन फॅक्टर आणि सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही तुमच्या कट ऑफमध्ये मॅटर करणार आहे. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये तुमचा स्कोर वाढू शकतो, कमी होऊ शकतो किंवा तेवढाच राहू शकतो. ठीक आहे. आणि नॉर्मलायझेशन आता हे शिफ्ट कशी डिफिकल्ट होती किंवा स्टुडंटचा कसा स्कोर आहे, त्याच्यावरून ते डिसाईड होतं. फर्स्ट शिफ्ट माझं एनालिसिस आहे की ईझी होती. सेकंड शिफ्ट ही डिफिकल्ट होती. बट त्याचा पॅराडॉक्स जर सांगायचा झाला, जे दोन्ही टॉपर आपल्याकडे आहे, ते सेकंड शिफ्टमधून आहे. ठीक आहे. आणि थर्ड शिफ्ट ही मॉडरेट होती. ठीक आहे. आता हे माझं एनालिसिस आहे. माझ्या एनालिसिसनुसार तुम्हाला ही डिफिकल्टी लेव्हल मी याच्यामध्ये सांगितलेली आहे. पुढे काय? तर व्हॉट नेक्स्ट? आता मी हे कट ऑफचं प्रिडिक्शन सांगितलं. याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कळतं तुमचा कट ऑफ किती लागणार आहे, किती नाही. हे माझं प्रिडिक्शन आहे. मी तुम्हाला डाटा सुद्धा इथं दिलाय, की आणि असं नाही की मी हे तुम्हाला फक्त त्यांच्याकडून डाटा मागवला स्टुडंटकडून आणि मग तुम्हाला देतोय. म्हणजे मी रिस्पॉन्स शीट बघितले, तेव्हा मी तुम्हाला हा डाटा इथं सांगत आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय? ठीक आहे. तर तुम्हाला तुमचा स्कोर माहिती आहे. कट ऑफचं प्रिडिक्शन किती असेल ते तुम्ही तुमच्या मनामध्ये एक स्कोर पकडायचा आणि त्यानुसार पुढची दिशा ठरवायची. 2 प्रकारचे स्टुडंट आपल्याकडे आहे, जे की एम-पी-एस-सी करतात आणि दुसरे कोर सरळ सेवा करतात. ठीक आहे. तर जे एम-पी-एस-सी करतात भरपूर सारे विद्यार्थी आपले ग्रुप बीच्या मेन्सला आहेत. तर त्यांनी मेन्सचं प्रिपरेशन करा. ठीक आहे. मेन्स मला वाटतं डिसेंबरच्या आसपास काहीतरी असेल. तर त्यांनी मेन्स करायला काहीच हरकत नाही. आणि जे सरळ सेवा करतात, तर त्यांना 2 ऑप्शन आहे. एक तर त्यांनी ग्रुप सीची प्रिलिम्स करा, जी की 25 ऑक्टोबरला होणार आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या ज्या सरळ सेवा येतील, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फोकस करू शकता. ठीक आहे. हे 2 म्हणजे प्रकारचे विद्यार्थी आपल्याकडे आहे आणि दोन्ही कंडिशन मी इथं तुम्हाला सांगतोय, की तुम्ही काय करू शकता. मेन पॉइंट असा आहे, की कधीच सिम्पॅथी गेन करायच्या मागे लागायचं नाही, की सर मी एवढं केलं होतं. पण नाही झालं. ठीक आहे. एक्सेप्ट करायचं आणि पुढच्या परीक्षेला टार्गेट करायचं. कारण की याच्यामध्ये कसं असतं ना, इमोशनल होऊन गोष्टी जमत नाही. तुम्हाला ते पुढे चालत राहावं लागतं, तरच गोष्टी पॉसिबल होणार आहे. जर तुम्ही एखाद्या पॉइंटला स्टक झाले, तर तिथं तुमचा गेम होऊ शकतो. ठीक आहे. आता मला जर सांगायचं झालं, तर काही जणांचे कॉल येतात. ठीक आहे. तर त्यांचा पॉइंट असा असतो, की सर आता आम्ही ग्रुप सीचा कट ऑफ कमी लागेल निश्चितपणे. जागा खूप जास्त आहे. 5,500च्या आसपास जागा आहे. तर मग त्या केसमध्ये कट ऑफ कमी लागेल. मग आम्ही लँग्वेजचा स्टडी करायला पाहिजे की नाही? ठीक आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. बट मी सांगेल जेवढा पण तुम्ही अभ्यास करता त्याच्या 20% पेक्षा जास्त वेळ तुम्ही या लँग्वेजला देऊ नका आणि शेवटचे जे 40 दिवस राहतील तिथं तर बिलकुल तुम्ही ह्या लँग्वेजचा अभ्यास करायला नाही पाहिजे. तुम्ही केवळ आणि केवळ जो तुमचा जी-एस आहे,
तो जी-एस करायचा आणि याच्यामध्ये सुद्धा प्रायोरिटी कशी पाहिजे अभ्यासाची, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री, जनरल सायन्स आणि करंट अफेअर. ठीक आहे. करंट अफेअर सध्या खूप जास्त अनप्रेडिक्टेबल झाले, त्याच्यामुळे मी ते शेवटला ठेवलंय. बट करंट अफेअर हे तुम्हाला डेली बेसिसवरती सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची प्रायोरिटी मी इथं कमी ठेवली. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी या तिन्ही सेक्शनला तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता. ठीक आहे. आउट ऑफ नाही तर ठीक आहे, तुम्ही पॉलिटीचे समजा जर 15 प्रश्न येत असेल, तर तुम्ही तिथं 14ला टार्गेट करू शकता. ठीक आहे. इकॉनॉमिक्सचे 15 येत असेल, तर इथं सुद्धा तुम्ही 14ला टार्गेट करू शकता. इकॉनॉमिक्स खूप कमी वेळेसनं अनप्रिडिक्टेबल येतं. म्हणजे राज्यसेवेला मला वाटतं 2024च्या पेपरला त्यांनी थिंकर वगैरे विचारलेले होते आणि खूप ऑड स्वरूपाचे प्रश्न होते. बाकी जिओग्राफी सुद्धा तुम्ही आउट ऑफ इथं घेऊ शकता. हिस्ट्रीचे काही प्रश्न महाराष्ट्र हिस्ट्री म्हणा किंवा इतर, तर ते नवीन शोधून आणतात दरवेळेस काहीतरी. त्याच्यामध्ये ते कधी-कधी जमत नाही. ठीक आहे. जनरल सायन्स जर तुम्हाला ते जर टेक्स्ट बुक बेस आलं म्हणजे की जो आपण ट्रॅडिशनली अभ्यास करतो त्या बेसिसवर आलं, तर निश्चितपणे तिथं मार्क येतात. बट कधी-कधी म्हणजे राज्यसेवेला ह्यावेळेस त्यांनी एन-सी-ई-आर-टीचा आधार घेतला होता मागच्या वेळेस सुद्धा. त्या केसमध्ये काही प्रश्न तुमचे चुकू शकतात. ठीक आहे. बट हे जे सुरुवातीचे विषय तर तुम्ही मॅक्सिमम टार्गेट करायला पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक बाब अशी आहे, की माझं एनालिसिस असं आहे, की तुम्ही मराठी, इंग्रजी करता. मराठी लँग्वेज करायची म्हणजे तुम्ही काय करता, मराठीचं फक्त व्याकरण करता आणि इंग्रजीमध्ये फक्त इंग्रजीचं ग्रामर करता. ठीक आहे. हा जो व्होकॅबचा पार्ट आहे ना, हा प्रत्येकाने इथं स्किप केलेला आहे. ठीक आहे. फक्त सरळ सेवा जे विद्यार्थी करतात, तर तेच मोरा वाळंबे सरांचं जे येल्लो बुक आहे, शब्दरत्न नावाचं, तर ते करतात. बाकीच्यांनी त्याला पूर्णपणे स्किपच मारलेलं आहे. म्हणजे बहुतेक सारे विद्यार्थी हे फक्त पी-वाय-क्यूवरती फोकस करतात. बट मी सांगेल की तो अप्रोच आता वर्क होत नाही. तुम्ही ग्रुप सीची मेन्सचा पेपर बघितला असेल, ग्रुप बी मेन्सचा पेपर बघितला असेल, त्याच्यामध्ये ओकॅबचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्या केसमध्ये तुम्हाला ओकॅबला एक सेपरेट वेळ द्यावा लागणार आहे. त्याचे जे स्टँडर्ड पुस्तकं आहे ते करावं लागतील. मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे शब्दरत्न, ते निश्चितपणे तुम्ही वाचायला पाहिजे आणि ते खूप बोरडम पुस्तक आहे. ठीक आहे. आता व्होकॅब आहे त्याच्यामध्ये खूप काही इंटरेस्टिंग करून त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी काही सांगू शकत नाही. काय करायचं त्याच्या बेसिक रीडिंग करायचं. 3-4 वेळेस त्याला ॲज इट इज वाचून काढायचं. हळू तुम्हाला कळत जाणार आहे, की कोणकोणते वर्ड त्याचं मीनिंग काय आहे आणि म्हणजे आपण जे इंग्रजीमध्ये रूट वर्ड म्हणतो, ते तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिसणार आहे. ठीक आहे. निष्कांचन, कांचन. कांचनचा अर्थ काय होतो? तर सोनं वगैरे असं काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर निष्कांचन म्हणजे काय? तर गरीब होतो. बेसिकली काय रूट वर्ड तुमचा कांचन आहे. ठीक आहे. आणि तिथून मग त्या शब्दांच्या उत्पत्ती वगैरे तुम्हाला समजायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. बाकी जलद वगैरे काय असतं ते सुद्धा तुम्हाला व्याकरणामध्ये सुद्धा आपण ते वाचतो संधी वगैरे चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर मला असं सांगायचंय, की ओकॅबला तुम्ही इग्नोर करू नका. इंग्रजीसाठी सुद्धा तुम्हाला ओकॅब करायची आहे. ठीक आहे. इथं सुद्धा भरपूर सारे विद्यार्थी फक्त पी-वाय-क्यूवरती फोकस करतात आणि काही जण तर पी-वाय-क्यू सुद्धा करत नाही. ठीक आहे. तर काहीच न करण्यापेक्षा पी-वाय-क्यू करा आणि जर पी-वाय-क्यू झाले असेल, तर इतरही जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत त्याच्यामधून तुम्हाला ओकॅब करायची आहे. ठीक आहे. सर्वात जास्त इग्नोर पार्ट जर काही असेल लँग्वेजमध्ये, तो ओकॅबचा आहे आणि तिथं भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा गेम होत असतो. ठीक आहे. जी-एसची प्रायोरिटी मी तुम्हाला सांगितली. डेली टार्गेट्स कसे असायला पाहिजे? मॅथ, रिझनिंग हे तुम्हाला डेली बेसिसवरती करायचे. करंट अफेअर्ससाठी तुम्हाला न्यूजपेपर रीडिंग करायची आहे. 30 मिनिटं तुम्ही मॅक्सिमम ठीक आहे. मॅक्सिमम पिरियड सांगतोय 30 मिनिटाच्या आत न्यूजपेपर कोणताही उरकायचा. ठीक आहे. कोणताही म्हणजे मी सांगाल लोकसत्ता वाचायचा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हली प्रश्न कसे फ्रेम होतील त्याच्यावरती जास्त फोकस करा. मागचे 3-4 वर्षाचे पी-वाय-क्यू बघा आणि ते एनालिसिस करून ठरवा, की न्यूजपेपर कसा वाचायचा. 30 मिनिटापेक्षा जास्त वेळा न्यूजपेपर रीडिंगला द्यायचं नाही. आता याच्यातून फक्त तुमचं करंट अफेअर कव्हर होत नसते. याच्यामधून तुमची व्होकॅब सुद्धा कव्हर होत असते. ठीक आहे. व्होकॅब कव्हर होते. जे राज्यसेवा करतात त्यांना इसेला किंवा बाकी जी रायटिंग आहे तिथं सुद्धा याला मदत होत असते. बाकी तुम्ही मंथली मॅगझीन करू शकता. याच्यामध्ये 2 तुमच्या मॅगझीन आहेत. एक पृथ्वी परिक्रमा आहे. जी की मंथली बेसिसवरती असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं सिम्प्लिफाईड असतं. ठीक आहे. तर हे सिम्प्लिफाईड त्रैमासिक आहे. ठीक आहे. तर 3 महिन्यांचं एकत्र येतं आणि हे एका महिन्याचं येतं. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही चूज करू शकता. ठीक आहे. हे एक तुम्हाला सोर्स रेफर करायचा आहे. दुसरं तुम्हाला न्यूजपेपरची रीडिंग डेली बेसिसवरती करायची आहे. आणि डेली टार्गेट्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की एम-सी-क्यू प्रॅक्टिस तुमची मस्ट पाहिजे. हे मी कशासाठी सांगतोय? सरळ सेवा जे करणार आहे कोर आणि जे ग्रुप सी प्रिलिम्स करणार आहे, त्या दोघांसाठी हे लागू होतं. तुम्हाला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे. एम-सी-क्यू प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला डेली एक टेस्ट सोडवायची ठीक आहे. जी ग्रुप सी देत आहे ऑक्टोबरमधली, त्यांच्यासाठी तर मस्ट आहे. तुम्ही डेली एक टेस्ट सोडवायलाच पाहिजे. 1 तास जातो तुमचा टेस्ट सोडवायला आणि पुढचा 1 तास तुमचं ते एनालिसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 6 तास अभ्यास करायला पाहिजे. एवढं जरी केलं तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही
जी-एस तर तुम्ही आरामात काढणार आहे. बट तुम्हाला मेन्सला सुद्धा खूप जास्त फायदा होतो. कारण तिथं तुम्हाला फक्त लँग्वेज करायलाच वेळ भेटतो. जी-एसला वेळ भेटत नाही. त्या केसमध्ये प्रिलिम्समध्ये जी-एस खूप छान पद्धतीने करून ठेवायचं आहे. ठीक आहे. आता अ, माझं कंट्रिब्युशन काय असेल तुमच्या अभ्यासामध्ये तर फ्रँकली स्पीकिंग राज्यसेवा मेन्स आहे. 24 ऑक्टोबरला शेवटचा पेपर आहे माझा. 3 ऑक्टोबरला पहिला निबंधाचा पेपर आहे. अ, ठीक आहे. तर त्या केसमध्ये मला नाही वाटत, की खूप काही सिग्निफिकंटली मी कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. अ, वेळेची कमतरता आहे. ठीक आहे. टाईम क्रंच आहे आणि त्या केसमध्ये आता इथून पुढे जर विचार केला तर 60 पेक्षा कमी दिवस माझ्याकडे उरले. याच्या अगोदर सुद्धा मी काही बॅचेस घेत होतो. त्याच्यामुळे तिथे प्रॉपर अभ्यास करता आला नव्हता. या 60 दिवसांमध्ये मला पूर्ण जी-एस म्हणजे 1 ते 4 जी-एस संपवायचे. त्याच्यानंतर ऑप्शनल आहे. ठीक आहे. तो ऑप्शनल सुद्धा मला संपवायचा. फाउंडेशन आहे, बट शेवटी फॅक्ट्स तुम्हाला काही ठिकाणी पाठ करावे लागतात, आन्सर रायटिंग करावी लागते. त्याच्यामुळे खरंच सांगतो, की माझ्याकडे वेळ नाहीये. मेसेज बघायला सुद्धा, कॉल रिसीव्ह करायला सुद्धा. तर काही जणांना वाटत असेल, की मास्तर आरगोण झाला किंवा मग याची गरज संपली, तर तसा फॅक्ट नाहीये. मी मागच्या 5-6 वर्षापासून प्रिपरेशन करतोय आणि माझी जी ड्रीम पोस्ट आहे, तर निश्चितपणे 60 दिवस मी त्याच्यासाठी देणं काही वावगं नाही. ठीक आहे. तर मी सांगेल, की विनंती तुम्हाला, की थोडंसं तुम्ही माझी साइड सुद्धा इथं कन्सिडर करा. ठीक आहे. तर मेंटरशिप वगैरे खरंच पॉसिबल नाही. जर माझ्याकडून पॉसिबल झालं, तर एथिक्सचं मॉडेल येऊ शकतं. कारण की त्याच्या अगोदर मी 2 ते 3 ठिकाणी पुस्तकं लिहिली. ठीक आहे. पी-डब्ल्यूमध्ये सुद्धा मी पुस्तक लिहिलं होतं आणि इकडे एम-पी-एस-सीमध्ये सुद्धा एक ठिकाणी मी पुस्तक लिहिलेलं आहे एथिक्सचं. ठीक आहे. पूर्णपणे पुस्तक मीच लिहिलंय ते. त्याच्यामुळे एथिक्सवरती माझा चांगला होल्ड आहे. मी तुम्हाला ते 8 ते 12 तासामध्ये एथिक्सचं जे मॉड्यूल आहे, ते संपवू शकतो. माझा चांगला होल्ड आहे त्या विषयावरती. व्होकॅब म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणा, सगळ्या गोष्टीवरती होल्ड आहे. इव्हन जो केस स्टडीचा पार्ट आहे, तर ठीक आहे. तर त्याच्यावरती म्हणजे मी रिसर्च वगैरे करून बसलो. ठीक आहे. 2022ला मी त्याच्या थीम वगैरे प्रिपरेशन केलेल्या होत्या आणि खूप जबरदस्त पद्धतीने ते मी घेऊ शकतो. त्याच्यामुळे जर जमलं तर मी ते घेईन. बाकीच्या गोष्टीमध्ये मी खूप जास्त काही पडणार नाही. त्याच्यानंतर माझी 24 ऑक्टोबरला मेन्स होते. त्यानंतर तलाठी मेन्स, ग्रुप सी मेन्स घेऊ शकतो. प्लॅनिंग आहे. राज्यसेवा प्रिलिम्स 2027 ही जर एप्रिलमध्ये झाली, ठीक आहे, तर मला वेळ भेटेल. नाहीतर मी तलाठी मेन्सचा जो पेपर असेल, तर त्याला प्रायोरिटी इथे निश्चितपणे देणार आहे. ठीक आहे. आता काही जणाला असं वाटत असेल, की सर तुम्ही कट ऑफचा व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये इतर बाबी का सांगितल्या? कारण की मागच्या काही दिवसांमध्ये ह्या सर्वच बाबी, ठीक आहे, या सर्वचसाठी मला कॉल, मेसेज येत होते. त्याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये अॅड्रेस करायचा प्रयत्न इथे केलेला आहे. ठीक आहे. आता एन-एम-सीमध्ये एक बाब लक्षात घ्या. समजा तुमचा स्कोर एक तर चांगला आहे आणि दुसरं की ठीक आहे तुमचा काठावरती स्कोर आहे. त्या केसमध्ये तुम्ही मराठी, इंग्रजी करू शकता. ठीक आहे. मराठी, इंग्रजी तुम्ही करू शकता आणि एक सांगेल जर स्कोर जरी कमी आला ना, तर हार नाही मानायची. ठीक आहे. मग दुसरा ऑप्शन काय आहे? तो असेल तर तो एक्सप्लोर करायचा. नसेल ना, तर गुपचाप अभ्यास करायचा. कारण की याला पर्याय नसतो. फक्त एका गोष्टीमध्ये पडायचं नाही, सिम्पॅथी गेन करायची. ठीक आहे. सिम्पॅथी गेन करणं किंवा मग मित्रांना सांगणं, की "यार एवढं केलं होतं बट नाही आला." ठीक आहे. नाही आला एक्सेप्ट करायचं. काही चुका तुमच्याकडून झालेल्या असतील. सिली मिस्टेक खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडून आपल्या झाल्या. ठीक आहे. म्हणजे जे टॉपर होते त्यांच्याकडून सुद्धा सिली मिस्टेक झाल्या आणि लिटरली म्हणजे ते 85च्या रेंजमध्ये आलेत आणि भरपूर सारे विद्यार्थी जे टेस्टमध्ये प्रॉपर परफॉर्म करत नव्हते ते 93-95च्या रेंजमध्ये आपल्याला ते इथे आढळून येतात. तर असं सुद्धा कन्सिडर करू नका, की टेस्टचा स्कोर मॅटर करतो, नाही करत. तर ते बायस ठेवायचे नाही. बट सांगाल, की जेन्युइन एफर्ट्स जर तुम्ही टाकले, तर निश्चितपणे एक दिवस तुमचा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. थँक सो मच. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.